माफ करा, माफ करा, आमची चूक झाली. माफ कर रे. रे बाबा. लेकरू संकटात सापडल्यावर आई जशी धाव घेते तसंच भक्त संकटात सापडल्यावर गुरुनी का स्वस्थ बसावं. काय गे कार्टे, कुठे गेली होतीस मला एकटीला टाकून? मी नाही काकू, मी तर इथेच होते. खोटं बोलू नकोस हा. इथे एक वाघीण होती, तिला पाहूनच तर ते दरोडेखोर पळून गेले. वाघीण? स्वामी, ही तुमचीच कृपा आहे. तुम्ही माझा विश्वास खरा ठरवलात. तुम्ही धावून आलात स्वामी, आम्हाला जीव घेण्या संकटापासून वाचवलं स्वामी. अगे गप. कोण स्वामी? कुठले स्वामी? काही स्वामी बिमी नाही. काही नाही ग, इथे भूताटकी आहे, नक्की भूताटकी आहे इथे. चल चल, थांबू नकोस इथे. अगं चल आधी इथून, माझं धनही गेलं, जीवही जायचं आता. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कावेरी, जे घडतं त्यामागे काही ना काही कारण असतं आणि आज जे घडलं ते तुला एका दिशेने घेऊन जाण्यासाठी. शिवशंकर शंभो. त्या विड्याचा आहे ना, तो बघ तिथे विडा, तो बघ. अरे आत्ता इथे विडा होता, गेलो. तो बघ तिथे विडा. अरे इथे आत्ता विडा होता ना. अरे गेला कुठे विडा? अरे रामप्पा, ओ रामप्पा, भानावर या ना. ओ रामप्पा, अहो तुम्ही त्या मला विड्याची भानगड सांगणार होता ना, मग अचानक काय झालं सांगा ना. ओ रामप्पा. तो विडा आत्ताही दिसतोय मला. जिथे बघेल तिथे तो मला स्फटिकाचा विडा दिसतोय. नजर फिरवेल तिथे स्फटिकाचा विडा दिसतोय. संपत काहीतरी कर. आता मी काय करू? हुशारक्या तर मोठ्या मारल्या, पण गुरुदेवांसारखी स्थिती मला कुठून प्राप्त झाली? हा हा हा, ठीक आहे ठीक आहे, घाबरू नकोस. ओम क्लीम 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 क्लीम. माफ करा. अरे संपत, विडे दिसेनासे झाले. माझे सगळे भास गायब झाले. अरे वा, भास आपोआप थांबला वाटतं. वाचलो. तुम्हाला काय वाटलं? हा? मला काही जमणार नाही. हो, एवढी वर्ष गुरुदेवांनी असंच मला ठेवून घेतलंय. बरं, त्या विड्याची नेमकी भानगड काय ते? ही आजची गोष्ट नाहीये, 18 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी, तुमच्या चरणाने पुन्हा एकदा आमचा दरबार पावन झाला. राजन, तुझ्या लक्षात आहे ना,
दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी आपण तुझ्याच इच्छेनुसार तुझ्या हातून पुण्यकर्म घडवत असतो. हो स्वामी, तुमच्या कृपेमुळे मिळालेल्या संपत्तीचा काही भाग गरजू लोकांसाठी वापरा, हीच माझी इच्छा. आज त्यासाठीच आम्ही इथे आलो. तुझ्या दाराच्या बाहेर गरजू लोकांच्या रांगा लागलेल्या असतात. कोणाला 2 वेळचं अन्न मिळत नाही, तर कोणाच्या डोक्यावर छप्पर नसतं. आणि अशा वेळेस तुझ्याच मदतीमुळे कोणाच्या तरी आयुष्यात बदल घडू शकतो. हे 10 विडे, हे 10 विडे 10 गरजू लोकांना दे. पण राजन, एक गोष्ट लक्षात ठेव, या 10 विड्यांपैकी एका विड्यामध्ये स्फटिक आहे. आणि ज्या व्यक्तीच्या वाट्याला तो स्फटिक असलेला विडा येईल त्याला तू धनधान्य द्यायचं, त्याला त्याच्या दुर्दशेतून बाहेर काढायचं आणि त्याचा उत्कर्ष घडवून आणायचा. जशी आपली आज्ञा. स्वामी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्या शब्दाचं तंतोतंत पालन होईल. राजन, दान करणं म्हणजे केवळ धन देणं नाही, तर एखाद्या व्यक्तीला त्याच्या दुर्दशेतून बाहेर पडण्यासाठी मदत करणं हे सुद्धा मोठं पुण्यकर्मच आहे. हो स्वामी. तो स्फटिकाचा विडा ज्याला मिळेल त्याचं आयुष्यच बदलणार. शिपाई, जी महाराज. हे 10 विडे घ्या. बाहेर जे गरजू लोक आहेत त्यांच्यात वाटा. आणि एक लक्षात घ्या, विडे वाटून झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्याकडे जा आणि त्यांना विचार, त्यांच्या विड्यामध्ये स्फटिक सापडला का? जी राजा. ज्याच्या विड्यामध्ये स्फटिक सापडेल त्याला ताबडतोब माझ्याकडे घेऊन ये. स्वामींनी दिलेल्या आज्ञेनुसार त्याचा उत्कर्ष करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. जशी आज्ञा. ए बाळा, आजी, हा घे विडा तुझ्यासाठी. बाळा, मला राजानं भेटायचं होतं रे. कशासाठी? माझ्यासाठी नाही रे, हिच्यासाठी. मी आता वयाने थकलीये, आजारपणानेही शरीर खंगलंय. माझ्या नातीचं या जगात माझ्याशिवाय कोणीच नाहीये. राजाने माझ्या उपचाराची काही सोय करावी आणि उद्या माझं काही बरं वाईट झालं तर ह्या लेकराच्या भविष्याची काही तजबीज लावून द्यावी, एवढीच विनंती आहे रे. काळजी करू नको आजी, मी तुला राजांकडे नक्की घेऊन जाईल. बाकीचे विडे वाटून झाले की मी तुझ्याकडे येतो, मग तुला राजांसमोर घेऊन जातो. चालेल. काय ग, काय, नको रडू ग, नको रडू ग. काय करायचं, कशाला रडते? कुठे आहे गाव, कुठे गेला? गाव गेला, गाव गेला. हो 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 हो. थांब 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 थांब. बाळा, नको रडू, नको 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 रडू. माझ्याच वाट्याला रिकामा विडा यायचा होता. ज्याचं आयुष्य गरिबीत गेलं त्याचं नशीब बदलण्याची एक संधी मिळाली, ती सुद्धा माझ्या वाट्याला नाही. यात करड्या म्हातारीच्या नशिबात हा स्फटिक असूच शकत नाही. यावर फक्त माझाच हक्क आहे. आजवर नशिबाने मला काही दिलं नाही, पण आज माझं नशीब मी स्वतःच बदलणार. तो स्फटिकाचा विडा मी चोरला होता. त्या म्हातारीचा विडा घेऊन मी त्या राजेंकडे गेलो. राजेंना तो स्फटिक दाखवला. राजेंना वाटलं स्वामींनी दिलेल्या विड्यामधला स्फटिक माझ्या वाट्याला आलाय. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मग स्वामींच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी मला बक्कळ धनधान्य दिलं. व्यवसाय उभा करण्यासाठी मदत केली, माझा उत्कर्ष केला. मी गरिबीतून बाहेर आलो, हळूहळू धनवान झालो.
आणि आज माझ्याकडे जे काय आहे ना संपत, त्याची सुरुवात त्या एका विड्यापासून झाली. मग त्या म्हातारीचं काय झालं? दुसऱ्या दिवशी गावातल्या कोणाकडून तरी ऐकलं, ती म्हातारी आधीच परिस्थितीने खचली होती आणि आजारपणाने तिचं शरीर साथ देत नव्हतं. त्यात पदरी ती लहान नात. परतीच्या वाटेने जंगलातून जाताना बहुतेक तिचा धीर सुटला असणार आणि ती तिकच खाऊन गेली. आणि तिची ती लहान नात, ती सुद्धा तिच्यासोबत त्या जंगलात गेली असणार. त्यामुळे इतकी वर्ष मी निर्धास्त होतो, कारण जिचा विडा मी चोरला ती म्हातारी आता परत येऊ शकत नव्हती आणि तिची नातही नाही. पण हे स्वामी ते आल्यापासून मला ही एकच गोष्ट सांगतायत. रामप्पा, तुला आधीच सांगितलं होतं, जिचं आहे तिला देऊन टाक. तर तीच तिचं ते घ्यायला परत येईल आणि तीच तिच्या हक्काचं घ्यायला परत निघाली आहे. हेच शब्द पुन्हा पुन्हा माझ्या कानावर आदळतायत. जिचं नशीब चोरलंय ती परत येणार, पण कशी आणि कोण येणार? ती म्हातारी की तिची ती नात? नाही, कोणी येऊ दे. 18 वर्षापूर्वी माझं नशीब मी स्वतःच्या हाताने बदललंय. हे धन, हा मान, ही प्रतिष्ठा, आज हे सगळं माझं आहे. आणि एकदा जे नशीब माझ्या हातात आलं, ते आता माझ्या हातातून हिरावून घेण्याची ताकद कोणामध्येच नाही. कविराज, या लवकर, उशीर होतो. स्वामी काय करतायत हे? हो ना, मला पण काहीच कळत नाहीये. मला असं वाटतंय धुनीची तयारी करताय. धोनी कशासाठी? सुंदरे, गुरुपौर्णिमेचा महिना सुरू होण्यापूर्वी आम्ही तुला काही सांगितलं होतं, आठवतंय? हो देवा, आठवतंय ना. तुम्ही सांगितलं होतं गुरुपौर्णिमेच्या या पवित्र महिन्यात तुम्ही आम्हाला सगळ्यांना गुरुदर्शन घडवणार आहात. दत्तगुरूंचं दर्शन घडवून झालं, आता आणखीन एका गुरुचं दर्शन घडवायची वेळ आली आहे. आणखी एका गुरुचं दर्शन? तुम्हाला माहिती आहे का कोणत्या गुरुचं दर्शन? नाही, तुम्हाला सगळं माहिती असतं ना, म्हणून मी विचारलं. तिला ताई, स्वामी देवांच्या मनातलं ओळखणं किती कठीण आहे तुम्हाला माहिती आहे ना. आपण फक्त बघत राहायचं. हाय रे माझ्या नशिबात, सगळं लुटलं माझं. काकू शांत व्हा. सगळं धन गेलं माझं. शांत व्हा काकू. अहो, आपला जीव वाचला ते महत्वाचं. नाहीतरी मी तुम्हाला म्हणत होते, निघताना एवढं धन सोबत नको म्हणून. मला हुशारी शिकवू नकोस. अक्कल शिकवतेस मला? तुझ्या स्वामींचं गुणगान नको सांगूच मला. स्वामींनी वाचवलं म्हणे, स्वामी धावून आले म्हणे. तुला वाचवलं त्यांनी, तर माझं धन का नाही वाचवलं? काकू शांत व्हा. अहो, स्वामींनी आपला जीव वाचवलाय, त्याहून मोठं धन कोणतं आहे? तुझ्यासाठी नसेल महत्वाचं, माझ्यासाठी धन महत्वाचं आहे. सगळं गेलं माझं, सगळं गेलं. स्वामी, या घटनेमागे ही तुमची काही योजना आहे का? आमच्यावर विश्वास दाखवला असतास तर तेही वाचवलं असतं. शिवशंकर शंभो. काकू, काकू शांत व्हा. तुम्ही जर स्वामींवर विश्वास ठेवला असता ना, तर त्यांनी तुमचंही धन नक्की वाचवलं असतं. कार्टे, तुझ्यामुळे रस्ता चुकलो आपण. जंगलात अडकलो. या दरोडेखोरांनी सगळं धन लुटून नेलं माझं. अहो, मी तर तुम्हाला त्या आजोबांनी सांगितलेल्या उजव्या वाटेने जाऊया असंच म्हणत होते. ए, माझ्याशी हुज्जत घालतेस? माझ्याशी? हा, तुझ्यामुळे नुकसान झालंय माझं. माझं जे काही धन गेलंय ना, ते तुझ्याकडून वसूल केल्याशिवाय राहणार नाहीये मी. माझ्याकडून? अहो, माझ्याकडे आहेच काय काकू. ज्या दिवशी ही कन्या अक्कलकोटच्या भूमीवर पाऊल ठेवेल, त्या दिवसापासून तिच्या पत्रिकेतील राजयोग सुरू होईल.
तिच्या नशिबातलं प्रचंड वैभव तिला प्राप्त होईल. काय झालं काकू? अशा का बघताय माझ्याकडे? काही नाही, आपण अक्कलकोटला गेल्यावर तुला जे काही मिळेल ना ते सगळं मी तुझ्याकडून काढून घेणार आहे. मला मला काय मिळणार आहे? गेलं माझं धन सगळं या कार्टीमुळे गेलं. तुझ्यामुळे नुकसान झालं माझं. माझं धन गेलं सगळं. काकू काकू थांबा. आ! काकू काकू कुठे गेलात तुम्ही? आता कोणत्या वाटेने जायचं? काकू 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 गयाताई, इथूनच्या झाल्या की आतल्या खोलीच्या खिडक्या पण पुसायच्या हो तुम्हाला. झालं का? पटापट करा. हा, स्वामी मला सांगा हो, मी सांगते त्यांना. श्री स्वामी समर्थ. द्या मी करतो. अरे चंदू, काय झालं? एवढा अस्वस्थ दिसतोयस? स्वामी, अहो माझे सासरे आलेत घरी आणि त्यांना मी आवर्जून म्हटलं की एकदा तरी स्वामींचं दर्शन घेऊया, पण ते नाही म्हटले. बोलले की मी फक्त साईबाबांना मानतो, मी साईबाबांचं भक्त आहे, इतर मी कोणालाही मानत नाही. स्वामी, माझी ही इच्छा होती की गुरुपौर्णिमेच्या महिन्यात एकदा तरी त्यांनी तुमचं दर्शन घ्यावं. मी त्यांना खूप आग्रह केला, पण ते आलेच नाही. जाऊ दे, तुझी इच्छा आहे ना, ते येतील, काळजी करू नकोस. अरे भक्तांची इच्छा नाही पूर्ण करायची, तर आणखीन कोणाची इच्छा पूर्ण करायची? जावई बापू, तुम्ही इथे कसे? हो जावई बापू, तुमच्या बायकोनं म्हणजे माझ्या मुलीनं आग्रह धरला, म्हणाली की स्वामी स्थानावर जाऊन या म्हणून. मी नको म्हटलं, पण शेवटी तिनं मला शपथ घातली. मग काय करणार? मुलीच्या हट्टापुढं माझं काय चालणार? शेवटी आलो इथे. माफ करा, साई भक्त आहे, साईंना मानणार आहे. केवळ मुलीच्या हट्टापायी मी इथं आलो होतो. तुम्हाला नमस्कार नाही का? एक सांगू, गुरु कधीच भक्ताला सांगत नाही मला नमस्कार कर म्हणून. भक्ताला अनुभूती मिळते, त्याची श्रद्धा बसते आणि मग तो आपण येतो नमस्कार करायला. जावई बापू, घरी चला. अहो तुम्ही नेहमी गुणगान गात असता, स्वामी स्थान असं आहे, स्वामी स्थान तसं आहे, पण मला तरी इथं काही विशेष वाटलं नाही. माफ करा, पण माझ्या द्वारकामाईची सर इथे काही, माझ्या द्वारकामाईची सर इथे काही, माझ्या द्वारकामाईची सर इथे काही. योग्य वेळी तुझी द्वारकामाईही तुला दिसेल आणि तुझे साईबाबा देखील. फक्त तिकडे आमच्या कावेरीला एकदा योग्य वाट सापडायचा अवकाश आहे. काकू कुठे गेलात तुम्ही? काकू काकू कुठे आहात? काकू काकू माझा हाकेला होऊ द्या. काकू, अहो ही जागा आहे का माझ्यावर राग काढण्याची? काकू कुठे आहात तुम्ही? काकू काकू इतक्या कमी वेळात इतक्या पुढे कशा गेल्या असतील? एवढ्या मोठ्या जंगलात त्यांना काही झालं तर? काकू काकू कुठे आहात तुम्ही?
स्वामी मला काहीही होऊ दे, पण काकूंना सुखरूप ठेवा. त्या माझ्यावर रागवल्या असल्या तरी त्या आता एकटे आहेत. त्यांना सुखरूप ठेवा. मला लवकरात लवकर त्यांच्या जवळ पोहोचवा. काकू, काकू कुठे आहात तुम्ही? काकू, काकू कुठे आहात? काकू, बस बाबा बस. नाही नाही, मला वाटतं आता मी निघावं. अरे बाबा इतका लांबून आलायस, थोडा वेळ बसलास तर चालणार नाही का? सासरे बुवा, अहो स्वामी सांगतायत तर बसा ना. सुंदरे, गया, आतमध्ये कलश ठेवलेत पाण्याने भरलेले, ते घेऊन या. मला सांगा, हे सगळं काय आहे? कळेल. गंगा, यमुना, नर्मदा आणि गोदावरी या नद्यांचं जल आहे एकेका कलशात. एक एक करून ते पाणी याच्यात होत. सगळं एकत्र? हो. झालं? हो. आता यातलं गंगा, यमुना, नर्मदा आणि गोदावरी यांचं जल वेगळं वेगळं ओळखू शकशील का? अहो, हे ओळखणं अशक्य आहे. सगळं जल एकमेकात मिसळलंय. आता कुठलं पाणी कुठल्या नदीचं आहे हे कसं काय सांगणार? याचाच अर्थ, जर तुला ते ओळखता येत नसेल तर तू ते वेगळंही करू शकत नाहीस. तेही अशक्यच आहे ना. एकदा एकरूप झालेलं पाणी असं वेगळं वेगळं कसं करणार? गंगा वेगळी, यमुना वेगळी, नर्मदा वेगळी आणि गोदावरी वेगळी. प्रत्येकीचं नाव वेगळं, प्रत्येकीचा प्रवास वेगळा, प्रत्येकीचा घाट वेगळा. पण एकदा का जर का जलाचं मूलतत्व पाहिलं तर ते काय आहे? पाणी. उदाहरण चांगलं आहे. असं उदाहरण मीही देऊ शकतो. पण ह्याने काय सिद्ध होणार? हो, गुरु आणि पाणी ही एकच गोष्ट आहे का? सासरे बुवा, अहो स्वामी जे सांगतायत ते एकदा समजण्याचा प्रयत्न तरी करा. नाही नाही, त्याला प्रश्न पडू दे. प्रश्न विचारणारा माणूस चुकीचा नसतो. उत्तर समोर आल्यानंतरही ते नाकारणारा आपली स्वतःची वाट तिकट करून ठेवतो. सुंदरे, लिखाणाचं साहित्य घेऊन ये. हो स्वामी देवा. हे घ्या स्वामी देवा. दे या. आता हे काय नवीन? अरे बाबा, तू ज्या गुरुला मानतोस त्या साईबाबांचं नाव लिही या कागदावर. कशासाठी? सांगितलं ना, न थांबता लिहित जा. पूर्ण पान भरून काढ. अहो, मला हे असले खेळ खेळायचे नाही आहेत. मी सांगितलं ना, मला जाऊ द्या. सासरे बुवा, अहो एकदा करून तरी बघा. स्वामी सांगतायत ना, कदाचित तुम्हाला काहीतरी नवीन अनुभूती येईल. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत अनुभूतीच दिसते का? सासरे बुवा, अहो माझ्यासाठी एवढं तरी करा. ठीक आहे, पण यानंतर मात्र मी निघणार. या. काकू, काकू कुठे आहात तुम्ही? काकू,
हा बासरीचा आवाज, या जंगलात हा दिव्य प्रकाश, हे सगळं काय घडतंय स्वामी? तुम्ही मला कुठे नेत आहात? श्री स्वामी समर्थ. हाच झाला बहुतेक. ओम साईराम. हे तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं लिहिलंय पानभर. आता मी जाऊ शकतो ना? अरे मला कशाला दाखवतोयस? तूच बघ ना, तू काय लिहिलंयस ते. काय लिहिलं म्हणजे? अहो तुम्ही सांगितल्याप्रमाणे साईबाबांचंच नाव लिहिलंय. ओम साईराम. आणखीन काय लिहिणार? ओम श्री स्वामी सम. मी माझ्या हाताने ओम साईराम लिहिलं होतं. मग हे श्री स्वामी समर्थ कसं काय झालं? हे बघ. बाळा, नाव वेगळं, रूप वेगळं, काळ वेगळा आणि स्थानही वेगळं. पण भक्ताला अंधारातून प्रकाशाकडे नेणारं गुरुतत्व मात्र एकच. तू साई म्हणतोस, कोणी दत्त म्हणतं, तो कोणी आणखीन काही नावाने हाक मारतं. पण अरे, नावामुळे गुरुतत्व वेगळं होत नाही. तसं नदीचं नाव बदललं म्हणून पाणी बदललं असं होत नाही. सबका मालिक एक. ओम साईराम. हे तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं लिहिलंय पानभर. आता मी जाऊ शकतो ना? अरे मला कशाला दाखवतोयस? तूच बघ ना, तू काय लिहिलंयस ते. काय लिहिलं म्हणजे? अहो तुम्ही सांगितल्याप्रमाणे साईबाबांचंच नाव लिहिलंय. ओम साईराम. आणखीन काय लिहिणार? ओम श्री स्वामी सम. अहो हे सगळं आपल्या डोळ्यासमोर घडलंय. मग आता कुठलीही शंका काढू नका. ही फक्त अक्षरं बदलली नाहीयेत, तर आज आपल्या सगळ्यांच्या समजुती बदलल्या. अहो, गुरुतत्वाचं सामर्थ्य हे असंच असतं. पायलट उगाच गुरुंमध्ये भेद करत होतात ना. मी साई भक्त आहे, साईंना मानणार आहे. केवळ मुलीच्या हट्टापायी मी इथं आलो बघा. तुम्हाला नमस्कार नाही का? माफ करा, पण माझ्या द्वारका माईची सर इथे काही नाही. अहो रूप वेगळे असू शकतात, पण गुरुतत्व ते कसं वेगळं असू शकेल? सूर्य एकच असतो, पण त्याची किरणं अनेक असतात. तसंच रूप अनेक, पण प्रकाश एक. आता तुम्ही इथे आलायत ना, म्हणजे अहो साईबाबांच्या चरणी आलायत. शिर्डीलाच आलायत तुम्ही. कारण गुरु बदलत नाही, फक्त त्यांची रूप बदलतात.
गुरूंच्या नावात भेद असू शकतो, पण गुरुकृपेत तो कधीच नसतो. कारण जिथे गुरुतत्व आहे तिथे सगळे संत एकरूप असतात. स्वामींनी आज मला मोठी अनुभूती दिली आहे, पण माझं मन अजूनही साईबाबांमध्येच रमलंय. माझा जीव त्यांच्यावरच चढलाय. स्वामी महान आहेत, पण मला ते अजून साईबाबा वाटत नाही. श्री स्वामी समर्थ. मी ऐकलंय शिर्डी म्हणजे साईबाबांची शिर्डी, साईबाबांनी पावन केलेली भूमी. असं म्हणतात आजही इथल्या प्रत्येक कणात त्यांची कृपा आहे. आधी मला वाटलं होतं मी वाट चुकले, पण नाही, स्वामींनी मला शिर्डीच्या वाटेवर आणले. गुरु कधीच भक्ताला चुकीची वाट दाखवत नाही. कदाचित या वाटेवरही माझ्यासाठी काहीतरी ठेवलंच असेल. गुरुंनी दाखवलेल्या प्रत्येक वाटेला काही ना काही कारण असतं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तू अगदी पक्का साई भक्त आहे. असंच असावं. भक्ती ही अशीच असावी, मनापासून निष्ठेने आणि एकाच गुरुवर. निष्ठा हीच भक्तीची पहिली परीक्षा असते. त्याला आपल्या गुरुवर प्रेम करता येतं, त्याला सगळ्या गुरूंचं तत्व समजतं. चल चल आता आज तुला शिर्डीचं दर्शन घडवतो. काय? शिर्डी आणि इथे कसं शक्य आहे? अक्कलकोटात बसून शिर्डीचं दर्शन होणार? हो, गुरूंना अंतराचं बंधन नसतंच आणि गुरुकृपेला कोणती दिशाही लागत नाही. अहो, आपण सगळे अक्कलकोटमध्ये आहोत. स्वामी मला शिर्डीचं दर्शन कसं घडवणार? अहो, जे ब्रह्मांडाचं दर्शन घडवू शकतात त्यांना शिर्डीचं दर्शन घडवणं काय अवघड आहे? चला, आज तुमच्या निमित्ताने आम्हालाही शिर्डीचं दर्शन होईल. चला शिर्डीचं दर्शन घेऊया. हा तर निंबाचा वास आहे. निंब वृक्ष. स्वामी देवा, हा निंब वृक्ष. निंबवृक्ष, शिर्डी, साईबाबा. बाळानो, हा केवळ वृक्ष नाही, तपस्या, श्रद्धा आणि गुरुतत्वाचा साक्षीदार आहे. हा ज्या भूमीला गुरूंचा स्पर्श होतो ती भूमी तीर्थक्षेत्र बनते. गुरु भक्तांसाठी संकेत निर्माण करतात आणि ज्ञानी त्यात तत्व पाहतात.
स्वामी समर्थ. स्वामी, मला हे काय दाखवताय? हा अनुभव माझ्यासारख्या सामान्य भक्तावर इतकी मोठी कृपा. अरे हा शिर्डीतला निंबवृक्ष. काय काय म्हणालात? शिर्डीतला? हो हो, शिर्डीतला. अहो, मी अनेकदा शिर्डीला गेलोय, त्याचं दर्शन घेतलंय. त्याचं चैतन्य, त्याचं तेज, त्याची अनुभूती मी अनुभवली आहे. हा शिर्डीतलाच पवित्र निंबवृक्ष आहे. म्हणजे स्वामी देवा, तुम्ही इथे शिर्डी आणली? श्री स्वामी समर्थ. हा दिवा म्हणजे हे साईबाबांचं गुरुस्थान आहे. मी खरंच शिर्डीत आले का? गुरुकृपेचा प्रकाश आहे. हो, हे साईबाबांचं गुरुस्थान, तोच पवित्र दिवा. मी स्वतः शिर्डीला अनेकदा पाहिलंय. ते दिव्य तेज मी अनुभवलंय. ह्याची रचना, हा दिव्य प्रकाश मी ओळखतो. तेच गुरुस्थान आहे. बाळा, गुरूंच्या नावात भेद करणारा फक्त दर्शन घेतो, पण गुरु तत्वात एकरूप होणारा अनुभूती घेतो. आणि आज तुला अनुभूती मिळाली. भक्तीचा शेवट नावात होत नाही, ती गुरु तत्वात विलीन होते. हे सगळं खरंच घडतंय की मी स्वप्न पाहते? मी खरंच शिर्डीत आले का? माई, माई, शिर्डीत आलीस तू? हो. कसं आणि कधी मलाच समजलं नाही, पण इथे आल्यापासून मनाला एक वेगळीच शांतता मिळते. माई, तू पहिल्यांदाच शिर्डीत आलीस? हो, पहिल्यांदा. एकदा शिर्डीत आलीस ना, आता वारंवार येशील. ही भूमी ज्याला एकदा आपलंसं करते त्याला पुन्हा पुन्हा बोलावते. कारण ही फक्त जागा नाही, ही श्रद्धेची शाळा आहे, सबुरीचा श्वास आहे, गुरु कृपेचं माहेर घर आहे. भक्त पायांनी शिर्डीत येतात, पण जाताना हृदयात शिर्डी घेऊन जातात. शिर्डी सज्याचे लागतील पाय, तळती अपाय सर्व त्यात. शिर्डी सज्याचे लागतील पाय, तळती अपाय सर्व त्यात. शिर्डी सज्याचे लागतील पाय, तळती अपाय सर्व त्यात. स्वामी देवा, हे शब्द, हे वचन, हा आवाज,
अगदी कसा अंतरंगात उतरल्यासारखा वाटतोय. असं वाटतंय की स्वतः साईनाथच बोलतायत. हो, हे साईबाबांच्या 11 वचनांमधलं पहिलं वचन. मी हे कितीतरी वेळा शिर्डीत ऐकलंय. आज तेच वचन इथं अक्कलकोटात घुमतंय. म्हणजे साईबाबा आणि बाळांनो, गुरुतत्व कधी बदलत नाही. शिर्डी सज्याचे लागतील पाय, तळती अपाय सर्व त्यात. तुम्ही इथेच असता का शिर्डीत? हो, माझा निवास इथेच आहे आणि इथेच असणार कायम. जो प्रेमाने हाक मारेल त्याच्यासाठी इथेच असेल, जो श्रद्धेने येईल त्याला इथेच भेटेल. पण हा निंबवृक्ष इतका उजळून का निघालाय? मला काहीच समजत नाहीये. हे असं मी पहिल्यांदाच बघते. माई, प्रत्येकाला सारखे अनुभव मिळत नाहीत. प्रत्येक खरा भक्त जेव्हा शिर्डीत येतो तेव्हा शिर्डी त्याला त्याच्या श्रद्धेनुसार अनुभूती देते. कोणाला सुगंध जाणवतो, कोणाला शांतता मिळते, कोणाला अश्रू अनावर होतात, कोणाला उत्तर मिळतं तर कोणाला अशी दिव्य प्रचिती येते. आज तुला ही अनुभूती मिळाली कारण तुझं मन निष्पाप आहे, स्वार्थापासून दूर आहे. श्रद्धा जितकी निर्मळ, अनुभूती तितकी दिव्य. गुरु कृपा डोळ्यांना दिसत नाही, ती अंतःकरणाला अनुभवावी लागते. हा निंब वृक्ष श्रद्धेचा साक्षीदार आहे, सबुरीचा साक्षीदार आहे, गुरुभक्तीचा साक्षीदार आहे. तुम्हाला माहितीये का या स्थानाचं किती महत्व आहे ते? अहो, मी वृद्ध भक्तांकडून ऐकलंय आणि ग्रंथात वाचलंय. अहो, अशाच निंबवृक्षाखाली साईबाबांच्या गुरुचं पवित्र स्थान सापडलं होतं. लोकांनी जेव्हा उघडून पाहिलं तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण तिथे जमिनीखाली एक दिवा अखंड तेवत होता. आणि आश्चर्य म्हणजे त्या दिव्यात तेलही नव्हतं आणि तरीही तो दिवा अखंड तेवत होता. काय? दिव्यामध्ये तेल नव्हतं तरीही दिवा तेवत होता? तेव्हा सगळ्यांना समजलं की हे स्थान गुरुकृपेची भूमी आहे, गुरुच्या तपश्चर्येनं पावन झालेली भूमी. जिथे गुरुचा तप असतो तिथे निसर्गाचे नियमही नम्र होतात. माई, दैवी शक्तीला अशक्य असं काहीच नसतं. अशक्य वाटणाऱ्या गोष्टीच भक्ताच्या श्रद्धेला बळ देतात. म्हणजे हा दिवा आजही त्याच गुरुकृपेचा प्रकाश आहे? हो माई, गुरूंचा प्रकाश कधीच विझत नाही. तो एका दिव्यातून लाखो दिव्यांमध्ये पसरत असतो आणि जो त्या प्रकाशावर विश्वास ठेवतो त्याच्या आयुष्यातला अंधार आपोआप नाहीसा होतो. गुरुचा दिवा तेलानं नाही तर भक्ताच्या श्रद्धेनं तेवत असतो. ज्याच्या अंतःकरणात गुरुप्रकाश जागा होतो त्याच्या जीवनातील अज्ञानाचा अंधार कायमचा दूर होतो. धन्य आहे ही भूमी, धन्य आहेत ते गुरु ज्यांच्या तपश्चर्येमुळे असं पवित्र स्थान निर्माण झालं. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हे माझं किती मोठं भाग्य आहे. मी तर इथे आलेच स्वामींच्या कृपेने. मनात फक्त गुरुदर्शनाची आस होती आणि साक्षात इतक्या पवित्र स्थानाचं दर्शन झालं. यापेक्षा मोठं भाग्य एका भक्तासाठी काय असणार? माझ्यासारख्या सामान्य मुलीवर इतकी मोठी कृपा, माझा तर विश्वासच बसत नाही. मी या निंबवृक्षाबद्दल आधीही ऐकलं होतं. जेव्हा मी पहिल्यांदा या निंबवृक्षाला पाहिलं तेव्हाच मनात विचार आला की हा तोच शिर्डीचा पवित्र निंबवृक्ष असावा. श्रद्धा ओळख करून देते. ज्याच्या मनात श्रद्धा असते त्याला पवित्र स्थान
स्वतःच आपली ओळख करून देते. भक्ताला गुरु शोधावे लागत नाही, गुरु स्वतःला भक्ताकडे खेचतात. जिथे श्रद्धा जागी होते तिथे अनुभूती आपोआप जन्म घेते. हो, आणि आणखी एक गोष्ट ऐकली होती, या निंबवृक्षाची पानं साईबाबांच्या कृपेने कडू लागत नाही, गोडच लागतात. हे खरं आहे का? घे, त्याची पानं खाऊन बघ. अनुभव ऐकून घ्यायचा नसतो, तो स्वतः अनुभवायचा असतो. श्रद्धेचं उत्तर शब्दात मिळत नाही, ते अनुभूतीत मिळतं. हे तर खरंच गोड आहे. निंबाची पानं इतकी गोड. ही साईबाबांच्या कृपेचीच गोडी आहे. गुरुकृपेचा स्पर्श झाला की कडूपणाही गोड होतो. माई, हे लक्षात ठेव, निंब बदललेला नाही, बदलली आहे ती गुरुकृपेची अनुभूती. ज्याच्या जीवनात गुरु येतात त्याच्या आयुष्यातले कडू प्रसंगही त्याला काहीतरी शिकवून गोड आठवण बनून जातात. गुरु कृपा ही अशी असते की ती आयुष्यातील कडूपणालाही प्रसादासारखी गोडी देते. ज्याच्या जीवनात गुरु असतात त्याच्यासाठी संकटही साधन बनतात. गुरूंच्या स्पर्शाने निंब गोड होतो आणि गुरु कृपेने माणसाचं आयुष्यही. अरे, हे तर गोड आहे पान. कविराज, अजून द्या. गोडेत पानं. खरंच हे पान गोड लागतंय. माई, एवढ्यावरच थांबायचं नाही. शिर्डी फक्त पाहायची जागा नाही तर ती अनुभवायची जागा आहे. तिथला प्रत्येक कण गुरु कृपेची गोष्ट सांगतो, प्रत्येक वाट श्रद्धा शिकवते आणि प्रत्येक श्वास सबुरी. तीर्थक्षेत्र फक्त डोळ्यांनी पाहू नये, ते मनाने जगावे. असं म्हणू शकतेस की गुरूंच्या भूमीत प्रत्येक पाऊल ही साधना आहे. मला असं वाटतंय मी याआधीही इथे आले. ही जागा ओळखीची वाटते. मनाला इथून जावंसच वाटत नाही. जिथे आत्म्याचं नातं असतं ती जागा पहिल्याच भेटीत आपली वाटते. आणि ज्याला गुरु बोलवतात त्यालाच अशी ओढ लागते. चल, मी तुला शिर्डी दाखवतो. ही भूमी का पवित्र झाली ते सांगतो. तुला बाबांकडे घेऊन जातो. खरंच मला साईबाबांचं दर्शन होईल? भक्त दर्शन घ्यायला येतो, पण दर्शन कोणाला, केव्हा आणि कसं द्यायचं हे गुरुच ठरवतो. तू फक्त श्रद्धेने चल, बाकीचं स्वतः घडेल. श्रद्धेनं चालणाऱ्याला गुरु स्वतः मार्ग दाखवतात. चल. हो, मला तुमच्या मागूनच यायचं. श्री स्वामी समर्थ. ओम साईराम. स्वामी कुठे निघाले आता? अहो, स्वामीदेव म्हणालेत ना, शिर्डीचं दर्शन घडवतो. तिकडेच गेले असतील. चला चला चला.
माई, हे खंडोबाचं मंदिर. देवा खंडेराया, माझा नमस्कार स्वीकारा. हे मंदिर किती प्रसन्न वाटतंय. असं वाटतंय या दगडातही काहीतरी जिवंत चैतन्य आहे. इथे उभं राहिल्यावर मन आपोआप शांत वाटतं. फक्त योगायोगानं इथे येत नाहीत. ज्याला गुरु बोलावतात तोच या पवित्र ठिकाणी पाऊल ठेवतो. श्रद्धेनं टाकलेलं प्रत्येक पाऊल हे परमेश्वराकडे जाणारं पाऊल असतं. स्वामी, हे तर अक्कलकोटचं खंडोबा मंदिर इथं आणलंय स्वामींनी. स्वामी, अहो हे तर अद्भुत आहे. मी स्वप्न तर पाहत नाहीये ना? क्षणार्धात शिर्डीत पोहोचलो आपण. गुरुतत्वाला काळ, अंतर आणि स्थान काही अडवू शकत नाही. बरोबर आहे. हे शिर्डीचंच खंडोबा मंदिर, तेच प्रवेशद्वार, तीच रचना, तेच वातावरण. मी तुम्हाला सांगतो, हे शिर्डीचंच खंडोबा मंदिर आहे. खंडोबाच्या नावानं सांग भलं. येकोट येकोट, जय मल्हार. माई, हे केवळ खंडोबाचं मंदिर नाही, साईंच्या जीवनातल्या महत्वाच्या क्षणाचं साक्षीदार आहे. साई पहिल्यांदा शिर्डीत आले तेव्हा काही काळ इथेच वास्तव्यात राहिले. नंतर ते पुन्हा निघून गेले आणि पुन्हा कित्येक वर्षांनी चांदभाई पाटलांच्या लग्नाची वरात घेऊन ते पुन्हा शिर्डीत आले. त्या वरातीचा मुक्काम याच खंडोबा मंदिरासमोरच्या मोकळ्या जागेत होता. तेव्हा या मंदिराचे पुजारी म्हाळसापती साईंना पाहताच त्यांच्या मुखातून सहज शब्द बाहेर पडले, आओ साई. त्या एका हाकेने इतिहास घडला. त्या दिवसापासून जगाने त्यांना साई म्हणून ओळखायला सुरुवात केली. या मंदिराने साईंचं नाव जन्माला येताना पाहिलंय? हो माई. कधी कधी एक साधा शब्द इतिहास घडवतो आणि तो शब्द जेव्हा भक्ताच्या मुखातून निघतो तेव्हा त्यात ईश्वराचीच इच्छा असते. संतांचं नाव माणसं ठेवतात, पण त्या नावामागची प्रेरणा ईश्वराचीच असते. धन्य धन्य आहे ही भूमी. धन्य आहेत म्हाळसापती आणि धन्य आहेत साई.
तुम्ही आजी? तुम्ही मला ओळखतात का? कोण आहात तुम्ही? कोण होत्या त्या आजीबाई? मलाच का दिसल्या? असं वाटतंय जणू त्यांच्याशी माझं काहीतरी नातं आहे. हे काय होतंय? कोण होते ते? हे काय घडतंय? स्वामी, हे काय संकेत आहेत? कावेरी, तुला प्रश्न पडलेच पाहिजे. प्रश्न पडले की मन शोधायला लागतं, आणि मन शोधायला लागलं की सत्य स्वतःहून समोर येते. त्याला कधी प्रश्नच पडत नाही, तो उत्तरही कधी शोधत नाही. तू आज जे पाहिलंस त्याचा अर्थ तुला आज नाही कळणार. तो एक संकेत आहे. संकेत समजून घ्यायचा असेल तर प्रवास पूर्ण करावा लागेल, शोध घ्यावा लागेल, आणि त्या शोधात तू स्वतःलाच भेटशील. संकेत समजणारा भक्त पुढे जातो आणि संकेत दुर्लक्ष करणारा त्याच जागी थांबतो. हे सगळं काय झालं आता? ती आजी, तो माणूस, ते मलाच का दिसले? मला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाही. मी आयुष्यात त्यांना कधी पाहिलंही नाहीये. मग ते मलाच का दिसले? त्यांचा माझ्याशी काय संबंध आहे? कावेरी, तुला प्रश्न पडलेच पाहिजे. त्याला कधी प्रश्नच पडत नाही, तो उत्तरही कधी शोधत नाही. तू आज जे पाहिलंस त्याचा अर्थ तुला आज नाही कळणार. तो एक संकेत आहे. त्यांना मला काहीतरी सांगायचं होतं का? की ही सगळी माझीच कल्पना आहे? मला काहीच समजत नाहीये. माई, काही प्रश्न वेळ आली की समजतात. बीज जमिनीत पेरलं म्हणून दुसऱ्या दिवशी झाड उगवत नाही. गुरु देतात ते संकेत मनात पेरले जातात. उत्तर योग्य वेळी उगवतात. हा विडा, हा असा विडा मला याआधीही दिसला होता. तेव्हाही मला काहीच समजलं नव्हतं. आणि आता पुन्हा हाच विडा. हे सगळं काय घडतं? ती आजी, तो माणूस, ते संकेत, हा विडा, हे सगळं माझ्यासोबत का घडतंय? माई, सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकाच ठिकाणी मिळतात. सगळ्याच प्रश्नांचा शेवट एकाच चरणांपाशी होतो, साईबाबांच्या चरणी. तिथे गेलीस की तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकेत, प्रत्येक भार, प्रत्येक भेट आणि प्रत्येक प्रश्न आपोआप उलगडत जाईल. गुरूंच्या चरणाशी जोडलेला प्रश्न कधीच अनुत्तरित राहत नाही. मग मला लवकरात लवकर त्या चरणांपर्यंत पोहोचायचं. माझे प्रश्न माझ्या गुरूंना विचारायचे. या अग्नीकडे बघितल्यावर मन कसं शांत झालंय. ही धुनी म्हणजे केवळ अग्नी नाहीये, हा तर गुरुकृपेचा अखंड जागृत साक्षीदार आहे. ही धुनी मला शिर्डीची आठवण करून देते. साईबाबा धुनीपाशी असेच बसायचे. स्वामी देवा, आज साईंचं स्वरूप आमच्या डोळ्यासमोर उभं आहे. हो सुमराबाशी, धुनीपाशी बसले ते स्वामी वाटतच नाही. असं वाटतं की साक्षात साईनाथच बसलेत.
आज माझ्या मनातला शेवटचा भेद नाहीसा झाला. स्वामी, साई, गुरुतत्व सगळे एकच आहे. धन्य, माझं भाग्य आज धन्य झालं बघ. जे शिर्डीत बघितलं ते इथं अक्कलकोटात अनुभवलं. अग्नी बाहेर जळतो आणि गुरुकृपा भक्ताच्या अंतरंगातला अहंकार जाळते. गुरूंसमोर बसणं म्हणजे या धुनी समोर बसल्यासारखं आहे. अहंकार जळतो आणि आत्मा उजळतो. माई ही द्वारका माई. हे साईबाबा आहेत? हो, हे साई बाबा आणि ही त्यांची द्वारका माई. ही धुनी आजही तेवत आहे. ही धुनी केवळ अग्नी नाही, ही बाबांच्या कृपेची, करुणेची आणि संरक्षणाची अखंड ज्योत आहे. या धुनीची उदी लाखो लोकांच्या आयुष्यात प्रकाशाची आशा बनून आहे. द्वारका माईला जो येतो तो मोकळ्या हाताने जात नाही. धुनीचा अग्नी बाहेर जळतो, पण त्याची उदी भक्तांच्या आयुष्यातलं दुःख जाळते. द्वारका माई म्हणजे दारिद्र्य संपवणारी माई नव्हे, तर निराशा संपवणारी माई आहे. आज माझं आयुष्य धन्य झालं. मी अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी निघाले आणि मला साईबाबांचं दर्शन घडलं. हे माझं भाग्य आहे. काय करताय? माझी काही चूक झाली असेल तर सांगा ना. काही अपराध झाला असेल तर तसं सांगा. अहो, तुम्ही बोला ना थोडं. सुंदरा मावशी, स्वामींचे भाव आज काही वेगळेच दिसत आहेत ना? हो, म्हणजे ते रागवलेले दिसत आहेत, पण यामागे नक्कीच काहीतरी मोठं कारण असणार. कोणाकडून काही चुकलंय का? नाही म्हणजे स्वामी आज इतके रागावलेत. हे बघा, स्वामीदेवांचा राग हा माणसाच्या रागासारखा नसतो. त्यांच्या प्रत्येक भावामागे कुणाचं तरी कल्याण दडलेलं असतं. असं वाटतं या धुनीमध्ये काहीतरी विलक्षण घडतंय. पण स्वामी हा रुद्रभाव कोणासाठी धारण करतात? काही समजत नाहीये. क्षणापूर्वी स्वामी इतके प्रसन्न होते आणि आता हा एवढा संताप. हे बघा, स्वामी कधीच काही कारणाशिवाय करत नाहीत. जरा धीर धरा. आज नक्कीच काहीतरी मोठं घडणार आहे असं वाटतं. स्वामी देवा, तुमचा हा रुद्रभाव नक्की कुणाच्या रक्षणासाठी आहे? कुणावर संकट आले की कृपा घडणार आहे? नको नको बाबा, नको. माफ करा मला. मला जी शिक्षा नका देऊ. नका देऊ बाबा. मला माफ करा. माफ करा. नको.
हे केवळ अक्षर नाही, गुरु मंत्राचं दुसरं बीजाक्षर आहे. गुरु कृपेचा स्पर्श शब्दाने समजत नाही, तो असा अनुभवावा लागतो. मला वेदनाच झाल्या नाही. हा अग्नी मला जाळण्यासाठी नाही, काहीतरी देण्यासाठीच होता. माई अग्नी जाळतोही आणि शुद्धही करतो. गुरुचा अग्नी शरीर जाळत नाही, तो अज्ञान जाळतो. आज तुझ्या जीवनात गुरु कृपेचं दुसरं बीज रोवलं गेलं. एक लक्षात ठेव, गुरुचा स्पर्श शरीरावर होत नाही, तो आत्म्यावर कोरला जातो. श्री स्वामी समर्थ. ओम साईराम. स्वामीदेव, स्वामीदेव कुठे गेले? स्वामी कुठे गेले? स्वामी कुठे गेले? स्वामी, स्वामी, मी बाहेर बघून येते. स्वामी, स्वामी, मी आत बघून येतो. म्हणजे ते तुम्हीच होता. सुरुवातीपासून माझ्यासोबत तुम्हीच चालत होतात. निंब वृक्ष, खंडोबा मंदिर, आता द्वारका माई, प्रत्येक ठिकाणी माझा हात धरून तुम्हीच घेऊन आलात. मी तुम्हाला वेगळं समजत राहील, पण तुम्ही मात्र एक क्षणही मला एकटं सोडलं नाही. हो बच्चा, ते आमचंच तरुण रूप होतं शिर्डीत त्या काळात. आमचं रूप. भक्ताला ज्या रूपात विश्वास असतो त्या रूपात आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचतो, आणि ज्या वाटेवर त्याला चालायचं असतं त्या वाटेवर त्याचा हात धरून चालतो. तू वाट समजत होतीस आणि आम्ही तुला वाटेचा अर्थ समजावून सांगत होतो. तू दर्शन घेत होतीस आणि आम्ही श्रद्धेची पायाभरणी करत होतो. तू आम्हाला शोधत होतीस आणि आम्ही आधीपासूनच तुझ्या बरोबर होतो. भक्ताला वाटतं तो गुरुला शोधतोय, पण खरं म्हणजे गुरुच भक्ताला शोधत असतो. परमेश्वर कधीच भक्ताला एकटं चालू देत नाही. तो फक्त स्वतःचा हात दिसू देत नाही. रूप बदलतो, काळ बदलतो, स्थान बदलतं, पण गुरुतत्व कधीच बदलत नाही. जो सर्व रूपात एकाच गुरुला पाहतो त्याची भक्ती पूर्णत्वाला जाते. सुंदरा मावशी, अहो स्वामी आतमध्ये सुद्धा नाहीयेत. सुंदरा मावशी, स्वामी बाहेर पण नाहीयेत. आम्ही तिकडे पण नाहीयेत. कुठे गेले? सबका मालिक एक. हे तर साक्षात साईनाथ. श्री स्वामी समर्थ. मी शिर्डीत आहे का अक्कलकोटला हेच विसरून गेलो बघा. स्वामी कधीच भेदभाव करत नाहीत, कारण सगळ्यांचा मालक हा एकच आहे. खरंय, देव बदलतात, मंदिरं बदलतात, नावं बदलतात, पण ईश्वर हा एकच आहे. जो सबका मालिक एक हे समजतो ना, तो कधीच कुणाचा द्वेष करत नाही. खरंय तुमचं सुंदरा मावशी. स्वामी नेहमी म्हणतातच ना,
गुरुतत्व एकच असतं. स्वामी, साई, दत्तगुरु नावं वेगळी, पण कृपा मात्र एकच असते. रूप अलग, मजहब अलग, लेकिन सबका मालिक एक. बेटा, भक्तांनी रूपावर प्रेम करावं, पण तत्व विसरू नये. मजहब आदमी को अलग कर सकता है, पण गुरु तत्व त्यांना पुन्हा एकत्र आणतो. ईश्वराला नाव नसतं, भक्त त्याला प्रेमाने नाव देतात. जो सर्वांमध्ये एकच परमात्मा पाहतो त्याची भक्ती पूर्ण होते. सबका मालिक एक. ईश्वराला नावाने विभागू नका. नावं माणसाने दिली आहेत. परमात्मा एकच आहे. कोणी त्याला साई म्हणतं, कोणी स्वामी, कोणी दत्त, कोणी विठ्ठल, पण कृपा करणारा हात एकच असतो. भक्ती जोडते, भेद तोडतो. जो सर्व जीवात एकाच परमात्म्याचं दर्शन घेतो त्यालाच खऱ्या भक्तीची अनुभूती मिळते. रूप बदलता है लेकिन सत्य नहीं बदलता. सत्य सदैव एक ही रहता है. ओम साईराम. श्री स्वामी समर्थ. स्वामी, स्वामी मला माफ करा स्वामी. मी अज्ञानी आहे, मला माफ करा स्वामी. मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. मला वाटलं साई वेगळे आणि तुम्ही वेगळे, पण आज माझे डोळे उघडले स्वामी. तुम्ही साई, तुम्ही स्वामी. तुम्हीच ते गुरुदत्त आहात. प्रत्येक युगात वेगवेगळ्या रूपात भक्तांचा उद्धार करत आलाय. स्वामी मला माफ करा. माझा अज्ञान, माझा भेदभाव, माझा अहंकार सगळा मी तुमच्या चरणी अर्पण करतोय स्वामी. स्वामी सगळं तुमच्या चरणी अर्पण. मला माफ करा स्वामी, मला माफ करा. बच्चा, उठ बच्चा. जिसको अपनी गलती का एहसास हुआ वो पहले ही आजाद हो गया. भक्तांनी गुरु बदलू नये, दृष्टी बदलावी. रूप बदलताय लेकिन गुरु कृपा बदलती नाहीये. गुरुच्या रूपात भेद करणारा ज्ञानापासून दूर राहतो. संत अनेक असतात, पण त्यांची सगळ्यांवर कृपा सारखीच असते. साईबाबा, आज माझं आयुष्य धन्य झालं. मी असं कोणतं पुण्य केलं होतं की मला तुमचं दर्शन झालं. मी तर अक्कलकोटला स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायला निघाले होते. मग मी इथे शिर्डीत तुमच्या चरणांपर्यंत कसे पोहोचले मला काहीच समजत नाही. हे कसं घडलं बाबा? मैं अपनी चिड़िया के पैर में रस्सी बांधकर उसे अपनी तरफ खींच लेता हूँ. जे बच्चा ज्याच्यावर गुरुची कृपा होते, गुरु त्याला स्वतःहून आपल्याकडे घेऊन येतात. भक्ताला वाटतं तो चालतोय, पण त्याची पावलं आपोआप आमच्या दिशेने चालत असतात. भक्त गुरुपर्यंत पोहोचत नाही, गुरुच भक्ताला आपल्या चरणापर्यंत घेऊन येतात. गुरु कृपेची दोरी डोळ्यांना दिसत नाही, पण ती नियतीलाही ओढून आणते. तुझी एक इच्छा होती ना पवित्र गुरुस्थानाचं दर्शन घेण्याची. मनापासून निरागसपणे आणि निस्वार्थ भावनेने गुरूंना भक्ताची खरी इच्छा सांगावी लागत नाही. ती त्यांच्या हृदयापर्यंत आपोआप पोचते. म्हणून स्वामीच तुझी ही इच्छा पूर्ण करत आहेत. आज शिर्डीचं दर्शन, उद्या अक्कलकोटचं पूर्णत्व, आणि मग त्यानंतर तुझ्या जीवनाचं सत्य. भक्ताची निर्मळ इच्छा हीच त्याची प्रार्थना असते. गुरु योग्य वेळ आल्याशिवाय इच्छा पूर्ण करत नाही.
पण वेळ आली की अपेक्षेपेक्षाही जास्त देत होते. गुरुस्थानाचं दर्शन म्हणजे फक्त स्थळ पाहणं नाही, ते गुरुतत्वाशी नातं जोडणं असतं. आत्ता समजलं. मी चालत नव्हते, तुम्ही माझा हात धरून मला चालवत होतो. तुम्हीच मला इथवर आणलं. तुम्हीच माझ्या प्रत्येक इच्छेची काळजी घेतली. मी तुमची कायम ऋणी राहील. कावेरी, तुझं शिर्डीला पोहोचणं केवळ तुझ्या इच्छापूर्तीचा भाग नाही, तर तुझं शिर्डीत येणं आमच्या योजनेचाही भाग आहे. कुछ राहे भक्त तय करते हैं, कुछ राहे गुरु. आणि जो प्रवास गुरु ठरवतात तो कधीच योगायोग नसतो. आज तुला दर्शन झालं, अनुभूती झाली, गुरु मंत्राचं बीज मिळालं. पण हे सगळं आगामी कार्यासाठी. वक्त आने पे सब कुछ नजर आएगा कावेरी, तब तक श्रद्धा सबुरी. साईबाबा, खंडोबा मंदिरात माझ्यासोबत जे घडलं ते मला अजूनही समजत नाही. भंडाऱ्यात ती एक आजी दिसली, मग तो माणूस दिसला आणि नंतर सगळं नाहीसं झालं. हे सगळं काय घडलं? या मागे कोणता संकेत आहे? हे कोडं तुम्हीच उलगडून सांगा ना. मी जितका विचार करते तितकी जास्त गोंधळत चालली. बेटा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच मिळालं तर श्रद्धेला जागाच राहणार नाही. काही उत्तरं प्रवास पूर्ण झाल्यावरच मिळतात. तुझ्या ह्या कोड्याचं उत्तर अक्कलकोटला गेल्यावरच मिळेल. तिथे गेल्यावर एक पडदा उघडेल आणि त्याचबरोबर तुझ्या आयुष्यातील अनेक पडदे. पण त्याआधी तुला एक कार्य पूर्ण करायचं आहे, एक जबाबदारी पार पाडायची. जबाबदारी? माझी? कोणती जबाबदारी? बच्चा, गुरु मोठं कार्य मोठ्या माणसांकडून नाही करून घेत, निर्मळ मनाकडून करून घेतो. त्यांचं मन निष्पाप असतं, त्यांच्यावर गुरु मोठी जबाबदारी सोपवतात. परमेश्वर पात्रता पाहत नाही, अंतःकरणाची शुद्धता पाहत. सांगा ना बाबा, ही जबाबदारी काय आहे? मी माझा जीवापाठ पूर्ण करते. ही चिठ्ठी घे. ही चिठ्ठी कोणासाठी बाबा? शिर्डीत तुला एक युवक भेटेल, संन्यासी रूपात. त्याला दे. पण मी त्यांना ओळखणार कसे? शिर्डीत इतकी माणसं आहेत, मी कोणाला शोधू? आणि चुकीच्या हातात दिली तर? माई, जन्मोजन्मीची ओळख सांगावी लागत नाही, ती पहिल्याच नजरेत पटते. जिथे आत्म्याचं नातं असतं तिथे परिचयाची गरज नसते. तू त्याला शोधणार नाही, तो येऊन तुला भेटेल. आणि ज्यांना गुरु भेटवतात त्यांची ओळख शब्दांनी होत नाही, हृदयाने होते. घाबरू नकोस, सगळं ठीक. बाळा, उदी ही केवळ राख नाहीये, ते सुरक्षा कवच आणि आमच्या कृपेची खूण आहे. जपून ठेव. वेळ आली की ह्याच उदीचा उपयोग तुला समजेल. उदी शरीराला लावली जाते, पण कार्यरत आपल्या आत्म्यावर. ओम साईराम. श्री स्वामी. सबका मालिक है.
कावेरी बच्चा, जब तुम शिरडी पहुंचोगी तो तुम्हारे जीवन में एक ऐसा मोड़ आएगा जिससे तुम्हारा पूरा जीवन ही बदल जाएगा. आणि त्या एका वळणावर नियती, भूत, वर्तमान आणि भविष्य सगळं एकत्र आणणार आहे. ही उदी गुरूंच्या आशीर्वादाने सुरू होणाऱ्या नव्या प्रवासाची सुरुवात आहे. सबका मालिक है. अगं ए कावेरी, कुठे गेली ही पोरगी? मला वाटलं या धर्मशाळेत तरी असेल, पण इथेही नाहीये ही. रात्रभर चालतेय मी, पोटात अन्नाचा कण नाही, प्यायला पाणी नाही, आणि ही पोरगी इथे नाही. पाणी 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 सुद्धा नाहीये. कसली धर्मशाळा आहे ही? माझं धनही गेलं आणि आणि ही पोरगी गेली हातातून. काही नाही, पळून गेली असणार. पहिली संधी मिळताच पळून गेली ती. कावेरी, ही कावेरी नाही सापडली तर तिच्यामुळे मला धन मिळणार होतं, ते धनही गेलं आणि माझ्या आयुष्याचं सगळं गणितच बिघडेल. अगं मला तुझी काळजी नाहीये, मला गरज आहे तुझी. माझं धन, माझं आयुष्य सगळं सगळं तुझ्यावर अवलंबून आहे. कावेरी, तू अशी माझ्या हातून निसटू शकत नाहीस. कावेरी, तू फक्त एकदा माझ्या हाती लाग, मग बघच मी तुझं काय करते ते. सुंदर आहे. या जगात प्रत्येकाला वाटतं की सगळं काही आपणच ठरवतोय. कोणाला जवळ करायचं, कोणाला दूर करायचं, कोणाचं चांगलं करायचं आणि कोणाचं वाईट. पण कोणाचं काय करायचं आणि कोणाचं काय होणार याचा हिशोब आधीच लिहिलेला असतो.